आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 7 मार्च 2021. विषय: मनुष्य. सोनेरी मजकूर करिंथकरांस. देवाला धन्यवाद असो, जो आम्हाला विजय देतो. उत्तरदायी वाचन: करिंथकरांस, रोमकरांस. आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही. गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही. छळ झालेले असे आहोत, पण टाकून दिलेले असे आम्ही नाही. खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणास कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. धडा उपदेश. बायबल पासून. नीतिसूत्रे. चांगल्या इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. फिलिप्पीकरांस. प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटील व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे, आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे. फिलिप्पीकरांस. कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपुरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या दधारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. उत्पत्ती. योसेफ 17 वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्या मेंढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. इस्रायल, याकोब सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता. आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करू लागले. योसेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले. नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले. ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस 20 चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले. उत्पत्ती. योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गार्द्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटिफर यास विकले.
परमेश्वर योसेफा बरोबर आहे आणि म्हणून त्याच्या हर एक कामात तो त्याला यश देतो हे पोटिफरला दिसून आले. काही काळानंतर पोटिफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, माझ्याबरोबर नीस, परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. अशा वेळी त्याच्या स्वामीच्या बायकोने त्याचे वस्त्र धरून त्याला म्हटले, तू माझ्यापाशी नीस. परंतु योसेफ ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला. आपल्या बायकोचे बोलणे ऐकल्यावर योसेफाच्या स्वामीचा राग खूप भडकला. तेव्हा पोटिफ्राने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता, आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली. काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडू लागला. त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. योसेफ त्यांचा प्रमुख होता तरी पण तोही त्यांच्या सारखेच काम करी. उत्पत्ती 2 वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले, ते असे की तो, मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गार्द्यांनी योसेफाला ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. मग फारो योसेफास म्हणाला, मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस. योसेफ म्हणाला, मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्य आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल. लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी सांगितल्याप्रमाणेच हे घडून येईल. 7 वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल. परंतु सुकाळाच्या 7 वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी 7 वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल. तेव्हा फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करून त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे. फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली, तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली. फारोने म्हटले, योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते. तेव्हा फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. म्हणून मी तुला या देशाचा, मिसरचा अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळीतील. या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन. उत्पत्ती. तेव्हा योसेफाचे 10 भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर उत्पत्ती. तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, जरा इकडे माझ्याकडे या, कृपा करून माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो. तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले आणि योसेफ त्यांना म्हणाला, ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे. आता त्याविषयी काही चिंता व काळजी करू नका, किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. पेत्र. एक कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंतःकरणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरूक आहे व अन्यायामुळे त्याला दुःख सोसावे लागते. कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला मार मिळाला आणि तुम्हाला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे.
यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे, कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दुःख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वतःच्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहरण ठेवले. त्याने कोणतेही पाप केले नाही. त्याच्या मुखात कपट नव्हते. जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दुःख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वतःला सोपवून दिले. फिलिप्पीकरांस. म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. रोमकरांस. आणि आपणास माहित आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे माझे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. मनुष्य देवाच्या आध्यात्मिक कल्पना, वैयक्तिक परिपूर्ण चिरंतन. देव माणसात अनंत कल्पना कायमस्वरूपी स्वतःच विकसित करतो, विस्तृत करतो आणि अमर्याद आधारावर उंच आणि उच्च होत जातो. असीम तत्व असीम कल्पना आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होते. परंतु भौतिक तथाकथित इंद्रियांना तत्व किंवा त्याच्या कल्पनांचा कोणताही पत्ता नाही. मानव क्षमता मनुष्याच्या आणि देवाची खरी संकल्पना मिळवण्यामुळे मानवी क्षमता मोठ्या प्रमाणात आणि परिपूर्ण झाल्या आहेत. दैवी मन माणसाची आत्मा आहे आणि मनुष्याला सर्व गोष्टींवर अधिकार देतो. मनुष्य भौतिक आधारावरून तयार केला गेला नाही किंवा आत्म्याने कधीही न बनविलेल्या भौतिक कायद्यांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही. त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांनुसार आणि मनाच्या उच्च नियमात आहे. माणसाचे स्वतःचे प्रवेश हे माणसाचे स्वतःचे रूप आहे आणि मनुष्याला अनंत कल्पना प्राप्त करण्यास मोकळे करते. या दृढ निश्चयामुळे मृत्यूचा दरवाजा बंद होतो आणि तो अमरत्वासाठी विस्तृत करतो. आत्म्यास समजून घेणे आणि ओळखणे आवश्यक आहे शेवटी, आणि तसेच आपण दैवी तत्वाच्या आकलनातून जाण्याचे रहस्य सोडविण्यास आपला वेळ सुधारू शकतो. सध्या माणूस काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु जेव्हा आपण देवाचे प्रतिबिंब काढतो तेव्हा आपल्याला हे नक्कीच कळेल. माणसाची गुलामी करणे कायदेशीर नाही. जेव्हा मनुष्य त्याच्या स्वातंत्र्याच्या वारशामध्ये प्रवेश करतो, तेव्हा भौतिक इंद्रियांवर त्याचे ईश्वरप्राप्त वर्चस्व असते. मृत्यूचे लोक काही दिवस सर्वसमर्थ देवाच्या नावाने त्यांचे स्वातंत्र्य सांगतील. तर ते दिव्य विज्ञानाच्या समजुतीद्वारे त्यांच्या स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवतील. त्यांचे सध्याचे विश्वास सोडून देणे. ते आध्यात्मिक वास्तविकता म्हणून सामंजस्य ओळखतील आणि भौतिक अवास्तव म्हणून विवादास्पद होतील. आपण देवाच्या विश्वासार्हतेच्या उथळ पाण्यात बुडवून देवाच्या निर्मितीचे स्वरूप व गुणवत्ता जाणून घेऊ शकत नाही. आपण आपल्या अशक्त फडफड्या, आपण जीवनात आणि जीवनात
सत्य शोधण्याच्या प्रयत्नांना उलट केले पाहिजे, आणि भौतिक संवेदनांच्या साक्षापेक्षा वर चढून देवाच्या अमर कल्पनेपर्यंत जाणे आवश्यक आहे. हे स्पष्ट आणि उच्च दृश्य ईश्वरासारख्या माणसाला त्याच्या अस्तित्वाच्या परिपूर्ण केंद्रापर्यंत पोहोचण्यास प्रेरित करतात. दैवी प्रेम त्याच्या स्वतःच्या कल्पनांना आशीर्वाद देते आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठी त्यांची शक्ती वाढवते. मनुष्य मातीपर्यंत बनलेला नाही. त्याचा जन्मसिद्ध हक्क अधिराज्य आहे, अधीन नाही. तो पृथ्वी आणि स्वर्गातील विश्वासाचा स्वामी आहे. तो स्वतः केवळ आपल्या निर्मात्याच्या अधीन आहे. हे अस्तित्वाचे विज्ञान आहे. कुठल्या तरी मार्गाने, लवकरच किंवा नंतर सर्वजण भौतिकतेपेक्षा श्रेष्ठ असणे आवश्यक आहे आणि या उत्कर्षामध्ये दैवी एजंटचा त्रास होतो. जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी एकत्र काम करतात. शास्त्रवचनाचा हुकूम आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना चरण मिलाप ते सापडेल. देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो. आपल्या स्वतःच्या तारणासाठी कार्य करा. जीवन आणि प्रेमाची मागणी ही आहे की यासाठी देव आपल्याबरोबर कार्य करतो. मी येईपर्यंत व्यापतो. आपल्या बक्षीसची प्रतीक्षा करा आणि चांगले करण्यास कंटाळा येऊ नका. जर आपले प्रयत्न भयानक परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत आणि आपल्याला कोणतेही प्रतिफळ न मिळाल्यास, चुकून परत जाऊ नका किंवा शर्यतीत आळशी होऊ नका. मानवी स्वतःची सुवार्तेने सुवार्जित करणे आवश्यक आहे. हे कार्य आपण आज प्रेमळपणे स्वीकारण्याची आणि व्यावहारिक साहित्य वेगाने सोडून देण्याची आणि बाह्य व वास्तविकता ठरविणा या आध्यात्मिकतेसाठी कार्य करण्याची मागणी करतो. दैवी मनाने मनुष्याच्या संपूर्ण आज्ञाधारकपणा, आपुलकीने आणि सामर्थ्याने योग्यरित्या मागणी केली जाते. कोणत्याही कमी निष्ठेसाठी आरक्षण केले जात नाही. सत्याचे पालन करणे माणसाला सामर्थ्य आणि सामर्थ्य देते. त्रुटी सबमिट केल्याने ऊर्जा कमी होणे. या विज्ञानाच्या बाहेर सर्व परिवर्तनी आहे. परंतु अमर मनुष्य त्याच्या अस्तित्वाच्या दैवी तत्वानुसार, देव पाप नाही, दुःख भोगत नाही किंवा मरत नाही. जेव्हा पृथ्वीवर देवाचे राज्य येईल तेव्हा आमचे तीर्थक्षेत्र कमी होण्याऐवजी पुष्कळ वाढेल. कारण खरा मार्ग मृत्यूच्या ऐवजी जीवनाकडे नेतो आणि पृथ्वीवरील अनुभवाने त्रुटीची परिपूर्णता आणि सत्याची असीम क्षमता प्रकट होते, ज्यामध्ये देव मनुष्याला सर्व पृथ्वीवर अधिकार गाजवतो. सर्व वेळी आणि सर्व परिस्थितीत चांगल्या गोष्टींनी वाईटावर विजय मिळवा. स्वतःला जाणून घ्या आणि देव शहाणपणाचा आणि प्रसंगी वाटेवर विजय मिळवून देईल. प्रेमाच्या पॅनोप्लीमध्ये लपलेला मानवी द्वेष आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जुन्यापेक्षा जास्त वाढ होत असताना नवीन घालायला घाबरू नका. आपला ॲडव्हान्सिंग कोर्स कदाचित मत्सर ओढवू शकेल, परंतु यामुळे आदर देखील आकर्षित होईल. जेव्हा त्रुटी आपल्यास सामोरे जाते, तेव्हा डटके किंवा त्रुटी नष्ट करणारे स्पष्टीकरण थांबवू नका. अनैतिक वातावरणाचा श्वास घेऊ नका. जोपर्यंत शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात नाही तोपर्यंत. टिकाऊ, चांगला आणि खरा असा दृढ विचार करा आणि तुम्ही ते तुमच्या विचारांच्या अनुभवाच्या प्रमाणात अनुभवाल.
माणूस ज्या दिशेने जाईल त्या दिशेने चाला, आणि जेथे त्याचा खजिना आहे तेथे त्याचे हृदय देखील असेल. जर आपल्या आशा व आकांक्षा आध्यात्मिक आहेत, तर त्यावरून आल्या आहेत. खालीहून नाही आणि आत्म्याच्या जुन्या फळाचा परिणाम म्हणून ते सहन करतात. जर शिष्य आध्यात्मिकरित्या प्रगती करत असेल तर तो आत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सतत भौतिक ज्ञानापासून दूर जातो आणि आत्म्याच्या अविनाशी गोष्टींकडे पाहतो. जर प्रामाणिक असेल तर तो सुरुवातीपासूनच प्रामाणिक आणि प्रत्येक दिवस थोडीशी योग्य दिशेने जाईल, शेवटपर्यंत तो आपला आनंद आनंदाने पूर्ण करील. अजिंक्य सत्याच्या बाजूवर विजय जोपर्यंत टिकत नाही, तोपर्यंत योग्य आणि अयोग्य, सत्य आणि चूक विद्यार्थ्यांच्या मनात कलह असेल. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडीकडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून, किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल,